जांभोरी मैदानासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। डीजे बंदीचा आंबेडकर अनुयायांकडून निषेध करण्यात आलेला आहे। वरळीमध्ये लाईट बंद करून निषेध नोंदवलेला आहे। बीडीडीचा 96, 97, 98 आणि 99 कडून हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। डीजे वाजवण्यास परवानगी देत नसल्यामुळे वरळीच्या बीडीडी जांभोरी मैदान इथं लाईट बंद करून निषेध करण्यात येतोय। जांभोरी मैदान इथं चक्काजाम आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वच राज्यभर उत्साहाने जयंती साजरी केली जाते। वेगवेगळे प्रोग्राम ठेवले जात आहेत, मिरवणुका काढल्या जात आहेत। अशीच एक मिरवणूक आता वरली जी जांभोरी मैदाना इथून निघत होती आणि ह्या मिरवणुकीला डीजे वाजवायला परमिशन दिली नाही म्हणून जे स्थानिक लोक होते ते नाराज झालेले आहेत। मिरवणुकीमध्ये लोक नाराज झालेले आहेत आणि ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी ह्या परिसरातील लाईट्स बंद केलेले आहे, लाईट बंद आंदोलन केलेलं आहे, त्याचबरोबर चक्काजाम केलेला आहे। आता स्थानिक लोकांबरोबर जे स्वतः डीसीपी पोहोचलेल्या घटनास्थळी पोलिसांची टीम पोहोचलेली आहे आणि स्वतः डीसीपी स्थानिक लोकांशी संवाद साधत आहे, मधला रस्ता काढत आहे। त्यांची मुख्य मागणी आहे की डीजे लावून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 3 दिवस आमची हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला डीजे लावायची परवानगी द्यावी अशी मुख्य मागणी आहे आणि ह्या मुख्य मागणीतून आता कसा तोडगा काढतात डीसीपी हे बघणं गरजेचं आहे। आता जे स्थानिक जनता आहे आणि डीसीपी आणि पोलीस वर्ग आहे त्यावर चर्चा सुरू आहे। सध्या वातावरण शांत आहे परंतु चर्चा सुरू आहे, चक्काजाम आहेच आहे परंतु चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर काय निघतं हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। या चर्चेनंतर लोक ऐकतात का किंवा मग पोलीस प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कपिल, आपण बघतोय कधीपासून हे आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हे सगळे आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नक्कीच आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेले आहेत, त्यांनी रस्ता जाम केलेला आहे, सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत, काही जण रस्त्यावर झोपलेले आहेत। तुम्ही आपल्या व्हिज्युअल मध्ये पाहू शकता रस्ता त्यांनी जाम केलेला आहे। खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी मोठ्या जोमाने उत्साहाने मिरवणुका निघत आहेत, त्यांना बँड वाजवायला परमिशन मिळते, मग आम्हाला डीजे वाजवायला परमिशन का नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर काही तांत्रिकदृष्ट्या आम्ही परमिशन दिली नाही असं पोलिसांचं सध्या तरी म्हणणं आहे। आता या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे। सध्या जे अनुयायी आहेत आंबेडकर अनुयायी ते बसलेले आहेत रस्त्यावरती, रस्ता चक्काजाम आहे तो सुरूच आहे, दोन्हीकडचे रस्ते ते बंदच आहेत आणि पोलिस त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न करतायत। डीसीपी स्वतः स्पॉटला पोहोचलेले आहेत आणि डीसीपी त्यांच्याशी संवाद साधत आहेत। आता मधला रस्ता निघतो का ह्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। मिरवणूक थांबवण्यात आलेली आहे, त्या जांभोरी मैदानासमोर मिरवणूक थांबवण्यात आलेली आहे आणि चक्काजाम सुरू आहे। अगदी कपिल, आपण बघतोय की कुठेतरी मिरवणुकी संदर्भातली अगोदर परवानगी काढण्यात आली होती का, डीजेच्या संदर्भातली परवानगी घेण्यात आली होती का, त्याबद्दल काय माहिती मिळते? आता ही तांत्रिक बाब आहे, त्यांनी परमिशन मिळाली होती का, त्यांनी परमिशन काढली होती का हा शोध कार्याचा भाग आहे। परंतु सध्या तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मिरवणूक काढायची आहे आणि ती आम्ही डीजेच्या तालावरच मिरवणूक निघेल असा त्यांचा एक सूर लागतोय आणि पोलिसांनी ती परवानगी नाकारल्यामुळे अनेक दिवसापासून हा वाद सुरू असं बोललं जातं। इथे काही लोकांशी बोललो तर मी, आणि त्यासाठी तिथल्या जे काही लाईट्स आहेत त्यांनी ते बंद केलेले आहेत, चक्काजाम केलेला आहे, आंबेडकरांनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता ती चर्चा सुरू आहे पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये। काही मिनिटापूर्वी चर्चा सुरू झालेली आहे, 15 ते 20 मिनिटं झाली चर्चा सुरू आहे। स्वतः डीसीपी एसीपी ह्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत, पोलिसांचा मोठा फोर्स पाठा इथे आले आहे आणि आतमध्ये चर्चा सुरू आहे। आता जे महत्वाचे नेते असतील, पदाधिकारी असतील ते चर्चा करतायत पोलिसांची। यातून आता मधला सुवर्ण मार्ग काढतायत का, यातून का तोडगा निघतोय का आणि पुन्हा मिरवणूक सुरू होते का याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी कपिल, कुठेतरी आता आवाजाची मर्यादा घालून या डीजे साठी परवानगी पोलीस देतील का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय, त्याबद्दल काय माहिती मिळते? नक्कीच असं की तोडगा काढावा लागणार आहे का बाबा, आवाजाची मर्यादा ठेवतच डीजे किंवा बँड वाजवण्याची परमिशन त्यांना मिळू शकते आणि पुन्हा ही मिरवणूक पुढे जाऊ शकते। त्यांना 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, या पूर्ण जयंतीचा 3 दिवसाचा कार्यक्रम, ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे परवानगी मिळावी अशी मुख्य मागणी ह्या स्थानिक लोकांची आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलीस मधला काय मार्ग काढतात किंवा मग आवाजाच्या मर्यादा ठेवत ही मिरवणूक काढा असंही पोलीस बोलू शकतात आणि मिरवणूक सुरू होऊ शकते। त्यामुळे पोलिस नक्की आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी कपिल, मोठ्या संख्येनं सगळे वरळीतले नागरिक जे आहेत ते आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतोय। पूर्ण रस्ता भरलेला आहे,
रस्त्यांवर कार्यकर्ते महिला ज्या अनुयायी आहेत त्या झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदमच पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणावर इथं अनुयायी रस्त्यावर उतरलेले आहेत. जिकडे बघेल तिकडे अनुयायी पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा रस्ता जो जांभुरी मैदान समोरचा जो रस्ता आहे महत्वाचा, तो रस्ता पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. जांभुरी मैदान नाका तो एक टोक ते दुसरं टोक हा मधला रस्ता पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. कोणतीही वाहनं तिथे सोडली जात नाही. पूर्ण रस्त्यावरती पोलीस पहारा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अनुयायी आहे रस्त्याच्या मध्ये दोन्ही बाजूनी बसलेले आहेत. स्थानिक नागरिक दोन्ही बाजूनी बसलेले आहेत आणि त्यांना जोपर्यंत फैसला होत नाही, जोपर्यंत पोलीस स्ट्रॉंग भूमिका घेत नाही, पोलिस आम्हाला शाश्वत करत नाही का आम्हाला परवानगी आहे, तोपर्यंत मात्र आम्ही हलणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. आता पोलीस पोहोचलेले आहेत, मोठे सिनियर जे अधिकारी ते पोहोचलेले आहेत, डीसीपी लेवलचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा. अगदी कपिल मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, आपण बघतोय डीजेला बंदी घातली, आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले, जांभुरी मैदानासमोर चक्काजाम आंदोलन झालंय. काय नेमकी पोलिसांची भूमिका आहे आणि आता मधला मार्ग काय निघणार आहे? काय तुम्ही त्याबद्दल माहिती घेतली आहे? काय भूमिका किंवा सरकारने काय निर्णय घेतला? एक तर कुठलाही गणपती असू दे, देवी असू दे, नाहीतर आमच्या बाबासाहेबांची जयंती असू दे, त्यावेळेला सर्वांना बोलवून 1 महिना आधी त्यांना सांगणं, समजावणं, हे सगळं न करता डायरेक्ट बंदी आली तर कोण ऐकणार आहे? कारण त्यांच्या मिरवणुका असतात, शिस्तीत मिरवणुका काढतात, व्यवस्थित करतात, आम्हालाही कळतंय. पण मग हे त्यांना 1 महिना त्यांच्या सगळे लीडर बोलवून सगळ्यांना सांगून जर केलं असतं किंवा केलं पाहिजे, हा उठाव होत नाही ना. अगदी किशोरीताई, हे जी डीजे बंदी केली आहे पोलिसांनी, ज्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे, तो या सगळ्या आयोजकांना कळवण्यात आला नव्हता असं म्हणणं आहे तुमचं? असं मला वाटतंय, कारण आता आमच्याकडे पण लोक तेच म्हणतायत. मी तर संपूर्ण मिरवणुकीमध्ये सामील आहे, पण आम्हाला आधी का नाही सांगत नाही? मग आम्ही ते पथक आणलं असतं, ढोल पथक आणलं असतं, असं त्या मंडळांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठलीही बंदी करताना प्रथम सर्वांना विश्वासात घ्यावं आणि त्यांना का बंदी आणता येईल ह्याचंही कारण द्यावं. आम्हाला पटतंय सगळी तरुण मुलं असतात, त्या तरुण मुलांना वाटतं तसं तुम्ही आधी कळवलात तर ते त्याचा बंदोबस्त करतील ना, ढोल पथक आणतील, काही करतील. आणि शेवटी बाबासाहेबांचा विषय हो. त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे किती उत्तुंग व्यक्तिमत्वाचं जयंती किंवा 6 डिसेंबरला कोणी हे करत नाही. अगदी अगदी किशोरीताई, या सगळ्यामध्ये तुम्ही तिथल्या आयोजकांशी किंवा पोलिसांशी काय बोलणं झालंय? तुमचा मधला मार्ग काढण्याचा काय प्रयत्न सुरू आहे? आम्ही आता जे सगळ्यांचं म्हणणं ऐकलंय, तर मला असं वाटतं त्याच्यावर आधी 1 महिना 2 महिने लोकांना बोलवून प्रत्येक, कारण स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती असतं तिथले हे लीडर लोक कोण आहेत आणि आमच्यावरती नगरसेवक, आमदार, खासदारांना एक अशी कॉमन मीटिंग लावावी आणि त्या सगळ्यांना समजावून सांगावं. असे आता ऐकणारी मुलं आहेत, सुशिक्षित आहेत, समजावलं तर, पण तुम्ही अचानक बंदी आणणार तर त्याच्यावर अशीच उठाव होणार. अगदी किशोरीताई, कुठेही लोकप्रतिनिधींना म्हणजे आमदारांना, स्थानिक नगरसेवकांना, स्थानिक आमदारांना कोणाचाच विश्वासात पोलिसांनी घेतलेले नाहीये आणि ते घ्यायला पाहिजे. आता तरुण मुलं बाबासाहेबांच्या अनुयायी ते कोणी ऐकणार नाही, विश्वासात घ्या. अगदी किशोरीताई, कुठेतरी पोलिसांचा ही अंमलबजावणी चुकली असं वाटतंय? चुकली असं म्हणता येणार नाही, कारण पोलिसांना स्थानिक लेवलला ह्या प्रश्न हाताळायचे असतात आणि ते प्रत्येक सिनियर पोलीस स्टेशनचे एसीपी, डीसीपी आणि सिनियर सीपी मला ऑर्डर देणार, पण तुम्ही हे सगळे व्यवस्थित हँडल केलं पाहिजे, कोणाच्याही भावना दुखावल्या नाही पाहिजे. अगदी किशोरीताई, या सगळ्यामध्ये या रॅलीसाठी ज्यावेळेला परवानगी घेतली जाते त्यावेळेला पोलीस काही अटी घालून देतात, त्यावेळेला ती अट मेन्शन केली होती का? त्याबद्दल काय सांगू शकाल का? नाही, ती हे मला मिळाली नाहीये बघायला, पण त्यांच्याशी मी जेव्हा बोलले त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला 2 महिने आम्ही बोलवून सगळ्याची कल्पना, डायरेक्ट जर बंदी करत असाल तर आम्ही ऐकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे व्यक्तिमत्व हे नुसतं देशात नाही
हे आता जगात ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची जयंती त्या जयंतीला तर दिवाळी दसऱ्याचा उत्साह असणारच. अगदी अगदी किशोरीताई, धन्यवाद तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल आणि या सगळ्या संदर्भातली भूमिका मांडली त्याबद्दल. आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट जांभोरी मैदानला. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, नक्कीच आपण थेट दृश्य पाहूया का हा जो जांभोरी मैदानचा मैदान हे बघा, हे तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे चक्का जाम करण्यात आलेला आहे. आंबेडकरांनी यांनी हा चक्का जाम केलेला आहे. मुख्य जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांमध्ये म्हणजे DCP लेवलचे जे अधिकारी आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि अधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आता पदाधिकारी आहेत त्यांच्यावर संवाद साधला जात आहे का मधला रस्ता काढण्याचा प्रयत्न तर पोलीस करत आहेत. खरं तर डीजेला परवानगी नाकारल्यामुळे इथे जी मिरवणूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि आंबेडकरांनी रस्त्यावर उतरलेले त्यांनी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे. या परिसरात जी लाईट्स आहेत ते घालवण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजूनही हा चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि एकीकडे पोलीस जे आहेत तो मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी कपिल तिथं आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत. त्यांची काय भावना आहे थोडीशी जाणून घेऊया. कपिल, नक्कीच दादा काय झाले, काय तुमची ॲक्च्युली आत्ता इथे झालेली घटना म्हणजे अशी आहे की गेले 2 तास झाले ह्या रस्त्यावर हे बौद्ध अनुयायी सगळे बौद्ध बांधव उतरलेले आहेत आणि ते उतरण्यामागचं कारण फक्त एकच आहे की गेल्या काही वर्षापासून ही जी आंबेडकर चळवळ आहे आणि हा जो वरळी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालकिल्ला आहे. या बालकिल्ल्यामध्ये पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या वरळीमध्ये भाषणं झालेले आहेत आणि वरळीची चळवळ हा जरी विषय जरी ऐकला तरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी इथे किती आहेत किती नाही हे सर्वांनाच माहिती आहे. वरळीच्या नावातूनच सर्व होतं. पण आज झालेलं असं आहे की आमची जी जयंती आहे, जी परंपरा चालून आलेली आहे, ती जयंती आम्हाला चांगल्या पद्धतीने हे लोक साजरे करून देत नाहीत. आज 14 एप्रिल आणि हा पूर्ण दिवस आमचा फक्त या आंदोलनामध्ये गेलेला आहे. आता संध्याकाळपासून सगळे लोक आंदोलन इथे करतात आणि विषय फक्त असा नाही की आम्हाला साऊंड लावायचा किंवा डीजे लावायचा, विषय तो आहेच नाही आहे. विषय असा आहे की आम्हाला हे लोक चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करू देत नाही आहेत. 2 स्पीकर लावले तरी हे लोक लगेच स्पीकर खाली करतात आणि त्याच्यामुळे झालेलं असं आहे की ही जी सगळी वरळीतली पब्लिक आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचं मागचं कारण फक्त एकच आहे की आम्हाला प्रशासन चांगलं सपोर्ट करत नाहीये. आता ह्याच्या मागे आम्ही अगदी कपिल, महिला अनुयायी सुद्धा या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया. कपिल, सगळ्यांना माझा सविनय जय भीम. वरळी BDD चाळ हा बाबासाहेबांचा बालेकिल्ला आहे. पिढ्यानपिढ्या इथं 14 एप्रिल बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा साजरा केला जातो. अतिशय छान पद्धतीनं शांततेमध्ये होतो. इथे कधीही कुठल्या महिलेसोबत किंवा कुठल्या बाहेरून मुलं येतात किंवा लोक येतात वरळीची जयंती बघण्यासाठी. खास 3 दिवस पब्लिक येत असते. पण आतापर्यंत हा रेकॉर्ड राहिलेला आहे वरळीचा जयंतीचा की इथं कुठलंही गालबोट लागलेलं नाही आहे जयंतीला. पण गेली 4 वर्ष मी बघतेय, मी स्वतः बघते की पोलिस 12 एप्रिलला किंवा समजा 10 एप्रिलपासनं पोलिसांच्या भयंकर गाड्या येतात. त्याच्यामधनं एवढी पोलीस फोर्स यांनी मागवलेली असते. ते पोलिस ती लोक गाडीतनं उतरवतात. रस्त्यावरती पायी त्यांची मार्च काढली जाते. पायी त्यांना चालवलं म्हणजे इतका BDD चाळीमध्ये हा दहशत माजवण्याचा प्रकार जो आहे तो गेली 4 वर्ष सुरू आहे. तर दुसरी गोष्ट जयंती होते. आता काल रात्री 12 वाजल्यापासून 13 एप्रिल पासून रात्री 12 पासून आमचा प्रोग्राम सुरू होत असतो. 12 एप्रिल पासून पोलीस पारेकरी प्रत्येक बिल्डिंगच्या समोर आहेत. एका बिल्डिंग समोर 6-6, 7-7 पोलीस उभा राहतात. म्हणजे ह्याच्या पुढे काय पोलिसांनी आमच्यावर काहीही खेळायचं. आमची मागणी एवढीच आहे की वर्षातून आमचा फक्त अवघा एक सण असतो, तोही यांना सहन होत नाहीये. एका सणासाठी तुम्ही एवढे पोलीस बोलवता आणि बाकीचे सण किती, आम्हाला त्या सणांबद्दल विरोध नाहीये, पण तुम्ही जर त्यांना न्याय देता सेलिब्रेशनला तर तो न्याय आम्हालाही आहे. कारण की आम्ही पण माणूस आहोत. जात ही नंतर निर्माण होते पण पहिला आम्ही माणूस आहोत. आणि आमच्याकडे तुम्ही 8-8, 10-10 पोलीस एकेका बिल्डिंग जवळ ठेवताना तर आम्ही सगळ्या भीम कन्या ज्या आहोत ना, आम्ही आमचं संरक्षण करायला खंबीर आहोत. ह्यांची आम्हाला काहीही गरज नाहीये. जिकडे होतो वाद, जिकडे आतंक होतो तिकडे यांनी जावं, ना की आमच्या किल्ल्यावर यावं. अजिबात येऊ नये यांनी. आणि आम्हाला आमची जयंती सेलिब्रेट करायला द्यायला पाहिजे आणि पूर्ण 3 दिवस आम्हाला हवेत आणि यांनी ते द्यावं. हेच आम्हाला माझी तुमच्याकडे विनंती आहे.
पोलिसांना मी इतकंच सांगेन, हे तुम्ही जे गेली 4 वर्ष शक्ती प्रदर्शन इथे वरळीमध्ये करत आहात, हे करू नका, इथून पुढे नका करू. आज 2 दिवस झाले, काल दुपारी 3 वाजल्यापासून पोलिसांच्या बाईकवरनं पोलीस फिरतात आहे, 4 खाली येतात. एका बिल्डिंग खाली 6-6, 8-8 पोलिस बसवण्याची गरज काय? इथे काय कोणी इथे भांडणं करतंय का? कोणी काय करतंय का? आमची जयंती साजरी होते आणि याचा अर्थ थोडक्यात असा मी म्हणेन की म्हणजे आजही बौद्ध समाज हा न्यायासाठी उपेक्षितच आहे का? म्हणजे आजही तुम्ही बाबासाहेबांनी एवढं संघर्षात नाही हे माणूस म्हणून आम्हाला जगायला दिलंय. आम्ही याचं अगदी celebration कपिल, आपण करतो. त्यामुळे आम्हाला बघतोय की अधिकार वरळीमधले जे आंबेडकर अनुयायी आहेत ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. डीजे बंदी घातली आणि त्यामुळे रस्त्यावर उतरलेले सगळे अनुयायी पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत डीजे सुरू केला जाणार नाही, मिरवणूक निघणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशा प्रकारचा पवित्रा सगळ्या अनुयायांचा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत.